तुम्ही सगळे आय होप बरे असतात. सो मी आता आहे माझ्या काकांच्या गावात आणि आता आम्ही इथे मंदिरात मागं बघू शकता मंदिर आहे. आता मंदिरात आम्ही पाया वगैरे पडलोय. सो आता मी चाललोय माझ्या आजीच्या गावी म्हणजेच वाईला चाललोय महाबळेश्वरला. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आणि गावाला खूप जास्त म्हणजे खूप जास्त पण नाही आहे म्हणलं तर थोडा बहुत पण आहे पाऊस. आणि हे बघा आपली गाडी आली गाईस इकडं. आपण गावाला या टायमिंगला येताना एर्टिगा घेऊन आलो. तर आता आपण चाललो अर्धा तासाची झोप काढून मी उठले आणि आता मम्मीच्या गावाला चाललेलो आपण वाई साईडला. सो तर जाताना आता भूक लागली आणि पोटात जरा तशी मग तब्येत थोडी होत. तर मग आता आपण थांबले वडापाव खायला जाऊया. मोसम लय भारी झाला, हवा लय भारी सुटते आमच्याकडे. काहीच आहे ना जास्त काही नसलं तर हवा थँक्यू जास्त काही नसलं तरी हवा खतरनाक असते. ऊन असो पावसाळा असो कुठलाही मोसम असते हवा कंटिन्यूली असतेच म्हणजे असतेच. तर चला आपण जाऊया. आणि गेल्या टायमिंगला कायच आम्ही आलेलो आम्ही खेळायला तुम्हाला पण दाखवते. त्या गाईस आलो आम्ही म्हणजे मी बाहेर आले. हे बघा गाईस ह्याच्यावर आम्ही गेल्या टायमिंगला बसलेलो आणि इकडनं पूर्ण खेळत होतो. हे बघा गाईस मोसम बघा कसलं भारी झालं आहे. आभाळ भरून आलेलं आहे. आणि कारण की गाईस इथं म्हणजे आम्ही शॉर्टकटच्या रस्त्याने चाललो त्यामुळे इकडे जरा गाव दिसणं मुश्किल आहे. पण इट्स ओके नो प्रॉब्लेम. तुम्हाला मी माझ्या मम्मीचं गाव दाखवेन तिकडचा पण मोसम दाखवेल. आणि आम्ही इकडनंच चाललो. इकडे खूप मस्त असा व्ह्यू आहे. आणि त्याचं थोडं बहुत बघू खाऊन जरा व्हिडिओ पण काढेलच त्यात काही विषय नाही आणि फोटो पण काढेल. तर तुम्हाला हे बघा काय त्या साईडला पूर्ण ढग आलं आहे काळं काळं झालं. इकडे तर नॉर्मलच आहे तिकडे म्हणजे पाऊस होता असं मला वाटतं आहे आय थिंक. आणि इकडे बघा लाईक इथं पवन चक्क्या दिसत. पण आता खाली उतरताना पण हळूहळू पुढं दिसत नाही दिसणार नाही आता रस्ता बारीक पुसट एकदम हळूहळू. गाइस व्यू देखो क्या खतरनाक व्यू बना है. काय दिसते का बघा सरळ सरळ सरळ. इकडे चिकन बनवते बघा म्हणजे मम्मी आणि दीदी दोघी संगतीनं बनवते चिकन. हे गाईज मला तापवलेलं पाणी पण मी आंघोळच नाही केलं अजून कारण की गाईज खूप जास्त थंडी आहे. सो मी त्यामुळे हातपाय वगैरे धुवून घेतले थोडं फ्रेश होतं. आणि पहिली गोष्ट गाईज मी कपडे आणलेले नाही. मी एकच ड्रेस आणलेला जो नंतर घातलेला आहे तो एकच आणलेला. आता उद्या सकाळी पण हेच घालून जाणार कारण की गाईज आमचं फिक्स होती इकडे येऊन राहायचं आजीकडे. आणि अचानक कोणती चालली असते त्यामुळे दादाची पॅन्ट तुम्हाला दाखवते बघा. दादाची ट्रॅक पॅन्ट घातली मी. आणि हे बघा गाईज माझ्या आजीचं घर. ही माझी आजी ते माझे आजोबा ही मावशी आणि ते प्रथमदा झोपलं आहे. हे असं माझ्या आजीचं घर आहे. इकडे बेडरूम आहे छोटंसा आणि इकडे टॉयलेट वॉशरूम वगैरे काय आणि किचन छोटासा पॅसेज आहे. तो काही जाता जेवणारात आणि उद्या सकाळी आपण जायला. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. आम्ही एवढे दमून आलो गाडीतनं आणि 11:15 वाजता रात्रीचे आम्ही चिकन बनवतोय. जेवत नाही आहे काही बनवतोय. आता गाईज आपण खाऊया. हे बघा गाईज माझा दादा थोडं बहुत म्हणजे गाईज बाहेर पाऊस पडतोय. काय चार्जर गाड़ी में घेऊन आले मोबाईल कसं चार्जिंग करायचं. चलो गाइस हम लोग चलेंगे गाड़ी के पास.
शे नको आंबा खाऊ शे बाई हे आंबा तर गाईज आता 11:15 म्हणजे 11:30 वाजले असं ऑलमोस्ट आणि मी चेंज केलं आहे. मी मग अशी ते टॉप घातलेला जो मुंबईहून येता मी घालून आली ती तो मला बट तो मी आता घातला आणि खराब झाला. तर मला उद्याच्याला काहीच कपडे नाही आहेत. सो मग मी दादाचं घातलं आहे जो दादा मुंबईवर येताना घालून आलेला तो आता बनेलवर झोपला आहे. मग याचा काय फायदा मग मी फायदा करून घेतला. आणि गाईज माझ्या आजीने रात्री मला 11:30 वाजता म्हणजे 11 11:30 झाले असते त्या टायमिंगमध्ये मला आजीने आंबा दिला आहे बघा. पिकलेला आंबा मस्त आजीच्या म्हणजे आमचं झाड आहे मग त्यातला आंबा दिला. आता आंबा खाणार आहे आणि मग गाईज मी जेवणार आहे. मग नंतर मी मटणावर जे काही असेल मटण चिकन त्याच्यावर ताव मारणार आहे. छोटपर्यंत बघा गाईज ब्लॉग. इनके जैसे बुक्कड़ इंसान हम लोग आज तक नहीं देखे. खा तू खा मैं आंबा खाती आंबा खाएंगे हम लोग. ते अगो बाया बाया इकडं भाकरी झाली वडा वडा टोपात वडा. गाइस तुम लोग भी आओ रात के 11:30 बजे आंबा खाने का टाइम होता है. अभी मैं आंबा खा रही हूँ और 12 बजे मैं खाना खाऊंगी. पुढे वाजता काका आपला आप्पा गाईस सगळी झोपत काय बोलतात कोणाला काहीच कळत नाही. आपण काका बोलतात आणि दिदी शॉपिंग बोललं शॉपिंग बोल नाही का. इकडे तर मटण शिजते गाईस. चिकन झालंय सो चिकन घेतलं आता आम्ही पटपट जेवतो नंतर भेटू आपण.